नमस्कार मंडळी. स्वामी कृपेनी आईची सर्जरी व्यवस्थित पार पडली आणि आता 1 महिना झालाय ती व्यवस्थित चालायला पण लागलीये. त्यामुळे आम्ही ठरवलं की अक्कलकोटला जायचं. पहाटे 5:30 वाजता निघालो. पहिला स्टॉप घेतला पुणे सोलापूर हायवेच्या कांचन व्हेज या हॉटेलला. बाहेरचा अँबियन्स इतका सुंदर असेल तर आतमध्ये काय असेल याची मला उत्सुकता होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मिळणारे चविष्ट पदार्थ. खूप मोठं असं हे रेस्टॉरंट आहे. बाहेर पार्किंगची व्यवस्थित सोय आहे आणि आतमध्ये आल्यानंतर कुठल्या तरी निसर्गरम्य ठिकाणी आपण आलोय का असाच भास होईल. इथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडांना येणाऱ्या फुलांपासून हे सुंदर डेकोरेशन त्यांनी केलं होतं. इथे मिळणारे सगळेच पदार्थ खूप चविष्ट आहेत असं मी ऐकलं होतं, पण तब्येत बरी नसल्यामुळे मला फक्त इडली सांबारवर भागवायला लागलं. पण तुम्ही जर सोलापूरला जाणार असाल आणि अजूनही या हॉटेलला भेट दिली नसेल तर नक्की एकदा भेट द्या. इथली मिसळही खूप प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी मिसळ घेतली होती. मस्त असा नाश्ता केला आणि पुढे निघालो. पुणे सोलापूर महामार्गावर जाताना आपल्याला हे जे दिसतं ते उजनी धरण आहे. या रस्त्यावरनं जाताना आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागलं आणि शेवटी 6.5 तासानंतर आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. गेल्या गेल्या ही दिनशॉज आईस्क्रीमची पाटी मला दिसली आणि लहानपणीचे दिवस आठवले. तेव्हा मला हे आईस्क्रीम खूप आवडायचं. इथे पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदी स्वामी भक्त चोळप्पा महाराज यांचं जिथे घर आहे आणि त्याच्याच बाजूला आहे हा समाधी मठ की जिथे स्वामी आजोबांनी समाधी घेतली. मी स्वामी आजोबा म्हटलं कारण मला स्वामी वात्सल्यरूपी प्रेमळ असे आजोबाच वाटतात आणि त्यांच्याशी अगदी निसंकोचपणे मी माझं मन मोकळं करू शकते आणि ते नेहमीच माझ्या पाठीशी असतात. या मठामध्ये ते जेव्हा चोळप्पा महाराजांच्या घरी होते त्यावेळेला त्यांचं कसं जीवन होतं हे अशा चित्र स्वरूपात इथे मांडलेलं आहे. इथे फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे अगदी मनासारखं आणि शांततेत दर्शन झालं. मी तर काही वेळ शांतपणे डोळे मिटून तिथे उभी होते. हा जो मुलगा इथे दिसतोय तो चोळप्पा महाराजांचा वंशज आहे. त्या मठातून बाहेर पडलो आणि इथे काही मुलं मला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती नेताना दिसले. किल्ला करताय का? व्हेरी गुड. त्यानंतर आम्ही आलो वटवृक्ष मंदिरामध्ये आणि आश्चर्य म्हणजे मंदिरामध्ये अजिबातही गर्दी नव्हती. हा दिवस होता धनत्रयोदशीचा आणि आजचा दिवस म्हणजे दत्त जयंतीचा दिवस, ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवतीये. चला माझ्याबरोबर तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या. इथे शांतपणे डोळे मिटून मी आईचं सगळं व्यवस्थित झाल्याबद्दल स्वामींचे आभार मानले. व्यवस्थित दर्शन झाल्यानंतर तिकडनं निघालो आणि पुढे रस्त्यावर आम्हाला एक हॉटेल दिसलं. तिथे अशी सी सॉ झोक्यांवर बसून धमाल केली आणि चहा घेऊन तिथून निघालो. दुपारी जेवण केलं नव्हतं, त्यामुळे दौंडच्या इथे अजय कुलकर्णी यांचं जे चतुर्थी हॉटेल आहे तिथे जेवायला थांबलो होतो. अप्रतिम जेवण होतं. तर अशी झाली आमच्या अक्कलकोटची 1 दिवसाची सुंदर ट्रिप. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.